नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फा 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. आणि महाराष्ट्रातील मुलं मुली जे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. तर 2018 पासून आरपीएफ रेल्वे पोलीस भरती अजूनही आली नाही. तर एवढ्याच मित्रांनो 2-3 दिवस अगोदर जे एक शॉर्ट नोटिफिकेशन जे मित्रांनो व्हायरल झालं होतं, ज्यामध्ये 12,476 जागांसाठी एवढं असं दाखवत होतं. तर ते शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे ते मित्रांनो फेक होतं. आता बऱ्याच मुलांचे मला वारंवार कमेंट होते की सर ते जे नोटिफिकेशन आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आहे, ते फेक आहे, असे बऱ्याच मुलांचे कमेंट होते. आणि बऱ्याच मुलांचे असे सुद्धा कमेंट होते की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन मित्रांनो तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधी निघणार आहे आणि आपली तयारी मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला चालू ठेवायची आहे. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंड किती, अभ्यासक्रम काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे. मेन म्हणजे हेच सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीपर्यंत कधीपर्यंत निघू शकते. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आरपीएफची जी भरती आहे, लास्ट भरती जी आली होती ते मित्रांनो 2018 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आली होती. आणि तेव्हापासून आरपीएफ रेल्वे पोलीस भरती अजूनही निघाली नाही. ठीक आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी पात्रता काय लागते ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती अंतर्गत ज्या मित्रांनो कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या जागा असते. कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. आणि सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते, सब इन्स्पेक्टरचा सुद्धा फॉर्म भरता येते. आणि यावर्षी जागांचा जर विचार केला तर यावर्षी जवळपास मित्रांनो 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी असते. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 28 असते. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 30 पर्यंत वयोमर्यादा असते. त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी यामध्ये 500 रुपये फी असते. आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या 250 रुपये फी असते. ठीक आहे. त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, सर्वात आधी यामध्ये लेखी परीक्षा असते ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर यामध्ये दुसरं ग्राउंड आणि तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असते. तर लेखी परीक्षा यामध्ये 120 मार्काची असते, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जे आहे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 120 मार्काची लेखी परीक्षा असते. आणि निगेटिव्ह मार्किंग असते. यामध्ये 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असते. आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला टायमिंग मिळत असते. ठीक आहे. तर चांगली भरती मित्रांनो तुमच्यासाठी निघून येत आहे. आणि यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो तुमचं ग्राउंड असते. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा ग्राउंड किती मार्काचा असते, बऱ्याच मुलांची कमेंट असते. आणि मेरिट कसं लागते, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा मेरिट लागत नसते. जसं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये लेखी प्लस ग्राउंडचा मेरिट लागते, तसं आरपीएफ मध्ये नसते. आरपीएफ मध्ये फक्त लेखी परीक्षेवरच मित्रांनो मेरिट लागत असते. आणि ग्राउंडला मार्क नसते. फक्त ते ग्राउंड याच्यासाठी असते की ते फिजिकल टेस्ट असते की तुम्ही त्या टाईममध्ये आले तर तुम्ही ज्या मित्रांनो ग्राउंड म्हणजे फिट असता, तुम्ही ग्राउंड पास असते, त्यासाठी मित्रांनो ते फिजिकल असते. ठीक आहे. तर यामध्ये दुसरा जो टप्पा आहे ते ग्राउंड आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची 157 सेंटीमीटर लागते. सगळ्या कॅटेगरी फक्त एससी एसटी कॅटेगरी सोडून. ठीक आहे. त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी उंची लागते यामध्ये फक्त 160 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवारांसाठी 152 सेंटीमीटर, छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 3 इव्हेंट आहे आरपीएफमध्ये. तर कॉन्स्टेबलमध्ये 3 इव्हेंट आहे. 1600 मीटर रनिंग आहे. आणि 1600 मीटर रनिंगसाठी पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये टायमिंग असते 5 मिनिट 45 सेकंड. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना टायमिंग असते या ठिकाणी 3 मिनिट 45 सेकंड एवढा टायमिंग असते. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंप सुद्धा आणि हाय जंप सुद्धा आहे. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरमध्ये जर आपण विचार केला तर सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा उंची आरपीएफ एवढीच लागते. जशी पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीसाठी सब इन्स्पेक्टरमध्ये उंची लागते यामध्ये फक्त 160 सेंटीमीटर. आणि यामध्ये महिला उमेदवारांसाठी उंची लागते 152 सेंटीमीटर, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि सब
इन्स्पेक्टरसाठी जर ग्राउंडचा जर विचार केला तर सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा 3 इव्हेंट आहे. 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगला पुरुष उमेदवारांसाठी टायमिंग असते यामध्ये 6.5 मिनिटाचा आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा टायमिंग असते. त्याचबरोबर लॉंग जम्प सुद्धा आणि हाय जम्प सुद्धा आहे सब इन्स्पेक्टरमध्ये. ठीक आहे. तुमचं जर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येते आणि सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते. ठीक आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा, नंतर ग्राउंड आणि तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथा मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची. आता नवीन आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधीपर्यंत येणार आहे असे बऱ्याच मुलांचे कमेंट होते की सर आरपीएफची नवीन भरती कधीपर्यंत येऊ शकते, यावर एक व्हिडिओ बनवा. तर तुम्हाला आताच सांगून देतो मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधीपर्यंत येऊ शकते. तर 2024च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. आणि सर्वात मोठं कारण मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघण्यात आहे मित्रांनो 2024च्या लोकसभेच्या निवडणुका. कारण की याआधी सुद्धा केंद्र सरकारने स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 10 लाख मुलांना सरकारी नोकरी देणार आहे, 10 लाख मुलांना रोजगार देणार आहे, असं जे मित्रांनो केंद्र सरकारने स्टेटमेंट दिलं होतं याआधी. त्यामुळेच मित्रांनो SSCGD म्हणा, रेल्वेमध्ये म्हणा किंवा इतर विभागामध्ये जे मित्रांनो जास्त जागा निघत आहे. फक्त आरपीएफचे जे मित्रांनो निघायचे सध्याच. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती तुम्हाला 2024 मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आणि आरपीएफ मध्ये जे मित्रांनो दरवर्षी जागा जे मित्रांनो खाली होत असते, दरवर्षी आरपीएफचे जवानही रिटायर होत असते आणि त्यांच्या जागा मित्रांनो भरावंच लागते. कारण की 5 वर्ष झाले 2018 पासून मित्रांनो ही भरती निघाली आहे. तर यावर्षी कन्फर्म मित्रांनो 2024च्या निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भरती निघणार आहे. पण 2024 मध्येच तुम्हाला भरती पाहायला मिळणार आहे. तर फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत मित्रांनो भरती निघणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. आतापासून मित्रांनो अभ्यास करा. तुम्ही गपलतीत राहू नका की बा भरती निघणार नाही. ठीक आहे. कोणी जर आपला मित्र जरी म्हणत असेल की 2025 नंतर निघणार, आता काही अभ्यास करू नको, भरतीला टाईम आहे, तर कोणाच्या मतानं ऐकू नका. कारण की आपल्याला मित्रांनो आपले पाया मागं होळण्याचे कामं जे मित्रांनो चालू असते. आपला मित्र म्हणा किंवा अजून म्हणा बाकीचे. ठीक आहे. तर कोणाकडेही लक्ष नाही ठेवायचं. फक्त मित्रांनो आपला पूर्ण टाईम मित्रांनो अभ्यासाला द्यायचा. आतापासून मित्रांनो 6-6 घंटे 8-8 घंटे तरी अभ्यास करा. आपल्याला वेळ कधी कळते, जेव्हा मित्रांनो वेळ निघून जाते तेव्हा आपल्याला वेळ कळते. ठीक आहे. जर तुम्ही सकाळी उठले तरी मित्रांनो यश आहे आणि तुम्ही सकाळी नाही उठले तरी मित्रांनो अपयश आहे. तुम्ही जर मित्रांनो 4-6 घंटे अभ्यास केला तरी यश आहे आणि तुम्ही जर मित्रांनो 6-8 घंटे मोबाईल धरून ठेवला त्यातही अपयश आहे. तर तुम्हाला मित्रांनो ठरवायचं आहे, स्वतःवर मित्रांनो तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. आपण मोबाईलला तेवढं लक्ष दिलं नाही पाहिजे, सोशल मीडियावर जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. त्याचबरोबर इतर ठिकाणी आपण जे मित्रांनो वेळ गमावला नाही पाहिजे, टाइमपास केला नाही पाहिजे. ठीक आहे. हा जो टाईम आहे हा मित्रांनो करिअर घडवण्याचा टाईम. यामध्ये ह्या वर्षामध्ये मित्रांनो अभ्यास करा. ठीक आहे. आता जर तुम्ही हे 5 महिने किंवा 6 महिने किंवा महिना 1 वर्ष जर मित्रांनो सतत अभ्यास करत राहिले, सतत कष्ट करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले, तर मित्रांनो पुढचं आयुष्य तुम्हाला राजासारखं जगावं लागणार आहे. आणि आताच जर मित्रांनो तुम्ही आताच जर मित्रांनो तुम्ही अभ्यास नाही केला, काहीच नाही केलं, तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला 12-12 तास मित्रांनो काम करावं लागणार आहे कुठंतरी. हे खरी परिस्थिती आहे. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो हा वेळ खूप महत्त्वाचा आहे. तर भरती लवकरच निघणार आहे. तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा. ठीक आहे. ज्यांना सुद्धा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये लागायचं आहे तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा सुद्धा मित्रांनो तुमचा अभ्यास करण्यात मन लागत नसेल, जेव्हा सुद्धा असं वाटत असेल की आता काहीच नाही राहिलं, आता मन लागत नाही, मोबाईलातच मन चाललं, तर एक वेळा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, एक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचा, त्याचबरोबर शहीद भगतसिंगांचा इतिहास वाचा. यांच्यापेक्षा मोठं मोटिवेशन मित्रांनो जगात तुम्हाला कुठंच भेटणार नाही आहे. ठीक आहे. तर हे खरी परिस्थिती आहे. ठीक आहे. आणि आपली परिस्थिती सुद्धा मित्रांनो आपल्याला डोळे घेऊन त्या ठिकाणी अभ्यास करायचा. कारण की आपली घरची परिस्थिती सुद्धा पहा तुम्ही. आपले आईबाबा सुद्धा आता तरी कोणाच्या इकडे कामा करत असेल 100-200 रुपये रोजानं दिवसभर उन्हीत आणीत आणि आपण घरी आहे. ठीक आहे. तर आपण मित्रांनो ह्या वयात मजाने केली पाहिजे, मस्तीने केली पाहिजे. ठीक आहे. तर हे जे मित्रांनो अभ्यास करण्याचा वय आहे, आता अभ्यास करा. ठीक आहे. तर सोमवारचा जे दिवस आहे मित्रांनो तुम्हाला चांगले पाहायला मिळणार आहे. आता जर तुम्ही पुस्तकासमोर मित्रांनो 8-10 घंटे जर झुकसान तर तेच पुस्तकं तुम्हाला मित्रांनो उद्या चालून तुमची मान मित्रांनो उंच करून ज्या मित्रांनो चालण्यात भाग पडणार आहे. ही खरी परिस्थिती आहे. ठीक आहे. तर आतापासून जर मित्रांनो प्रेम करायचं झालं तर पुस्तकांवर करा, त्यांचा नशेसुद्धा वेगळा होणार आहे. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.